गुड मॉर्निंग, नमस्कार मित्रांनो. मी नितीन थोरात स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा आपला नवीन व्हिडिओमध्ये. तर आज होता सॅटर्डे आणि सॅटर्डे निमित्त आज आपण चाललो आहे हरिहरेश्वरला. हरिहरेश्वर, दिवेआगर और श्रीवर्धन हे 3 लोकेशन कंप्लीट करायचा प्लॅन आहे. तर आता वाटलं सकाळचे 8. आता बॅग वगैरे गाडीमध्ये भरलेत. माझ्या मागे बघू शकता गाडी रेडी आपली. तर फटाफट निघूया. पुढचा प्रवास मी तुम्हाला दाखवतो, तुम्ही व्हिडिओ बघत राहा. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. मामा की जय. तलुजापासून टोटल 170 किलोमीटर शो करत होतं. 175 किलोमीटर. तर आपल्याला तलुजा टू हरिहरेश्वर जाण्यासाठी आपल्याला 2 रूट आहेत. एक आपण गोवा हायवेने जाऊ शकतो, जो अलिबागला जाण्याचा सेम रूट आहे, आणि दुसरा आपण ओल्ड मुंबई पुणे हायवेने जाऊन खालापूरवरून राईट साईडला पालीच्या दिशेने खोपोली पाली रोड आहे, त्या रोडने जाऊ शकतो. पुढे इंदापूरच्या इथे दोन्ही आपल्याला एकत्रच कनेक्ट होतात. तर सध्या आपण पळसपेवरनं राईट घेतलाय आणि अलिबागवाला रूट सिलेक्ट केलाय. आता ह्या रूटने जाऊ. टोटल मॅपवर तर 4 आवर्स शो करतायत. बघूया आपल्याला किती वेळ लागतो. तुम्ही व्हिडिओ बघत राहा, तुम्हाला मी दाखवत जाईन. रोड कंडिशन वगैरे पण सांगेनच. तशी आपली गाडी CNG असल्यामुळे आता आपण तलुजामध्ये CNG फुल केलं आहे. तर नेक्स्ट CNG आपल्याला इंदापूरमध्ये भेटेल. ऑलमोस्ट 130-115 किलोमीटर आहे इथून इंदापूर. तिथे बघूया आपण CNG फुल करूया. तिथून पुढे आपल्याला CNG मिळेल की नाही शुअर नाही आहे. मॅपवर तर CNG स्टेशन दिसत नाहीत, पण तिथे गेल्यानंतर लोकलला आपण विचारू. जर अवेलेबल असेल तर आपल्याला मिळेल, नाहीतर पेट्रोलवर आपण गाडी रन करूया. आता वडकर नाक्यावर आहे आपण. वडकर नाक्यावर निघून आपण राईट खालून, ब्रिजच्या खालून जर राईट घेतला असता तर अलिबागला जायचा रूट आहे. आपण आता स्ट्रेट चाललोय गोवा हायवेने. पुढे आपण पाली रस्त्याला पण जॉईन करू. पुढे मग कोलाड, इंदापूर, मानगाव करत आपण पुढे आपल्या रूटने जाऊचा. रस्त्याची कंडिशन सध्या तर चांगली आहे. अजूनपर्यंत काही बॅड पॅचेस भेटले नाहीत. कॉन्क्रीट रोड आहे. समोर दोन येत आहे ना, त्याच्यामुळे नाही बरं. कॅमेरा किती कॅप्चर करत असेल माहित नाही, पण समोरच्या डोंगरात तुम्ही बघू शकता पूर्ण फॉग पसरलेला आहे. ते पालीला जायला लेफ्ट साइडून रस्ता आहे. 8 किलोमीटर येते. हा हा, खोपोली पाली रोड.
रोडचं काम अजून चालू आहे, त्याच्यामुळे आता थोडा बॅड पॅच आपल्याला मिळतोय. रस्ता अनइवन आहे. इंदापूरला पोहोचलोय. ऑलमोस्ट 97 किलोमीटर कंप्लीट झालेत. CNG टँक आपला ऑलमोस्ट हाफ झालेला आहे. तर आता इंदापूरमध्ये एक CNG पंप आहे, आपण तिकडे फिलअप करूया. तिथून पुढे गेल्याच्या नंतर आपल्याला CNG पंप मिळेल की नाही सांगता येत नाही, त्याच्यामुळे आता 2 मिनिटावर शो करतो एक CNG पंप इंदापूरचा. तिकडे फिलअप करू आणि निघूया. CNG फुल केलं आहे. ऑलमोस्ट 4.6 kg CNG फिल झालं आहे आणि 100 किलोमीटर्स आपले कंप्लीट झाले. तर त्या मनाने मग ऑलमोस्ट 20-21चा ॲव्हरेज दिला आहे गाडीने. इंदापूर पंपवरून CNG फिल केल्याच्यानंतर पुढे आल्यावर जरा माणगावमध्ये ट्रॅफिक दिसत होतं जाम. त्याच्यामुळे माणगावच्या आधीच एक राईट बायपास शो करत होता राईट साईडला. तर तो टर्न मारला आहे आणि हा आम्हाला आता पुढे माणगाव क्रॉस करून पुढे जॉईन करेल. गावातला रस्ता आहे पूर्ण. उमरोली म्हणून गाव आहे. रस्त्याची कंडिशन चांगली आहे, ट्रॅफिक वगैरे काही नाही. गावच्या रस्त्यातून बाहेर पडलोय, आता मेन रोडवर आलोय, परत कनेक्ट झालोय. माणगाव आपण पूर्णपणे बायपास केलंय. आता रोड कंडिशन एकदम चांगली आहे. गावाच्या रोड पण चांगला होता ऑलमोस्ट 80%. लास्टचा थोडा पॅच खडकाळ होता, पण आता चांगल्या रोडला लागलो आपण. आता ऑलमोस्ट 40 किलोमीटर पेंडिंग आहेत. 50 मिनिट अजून दाखवतोय शो डिस्टन्स आपला. तर आपण ऑलमोस्ट मसला इथे पोचलो आहे. इथून आता मसला बायपास रोड आहे, थोडासा घाट सेक्शन आहे. आपला डिस्टन्स ऑलमोस्ट 30 किलोमीटर डिस्टन्स शो करते अजून हरिहरेश्वर बीच पासून. हरिहरेश्वर 26 किलोमीटर आणि श्रीवर्धन चौपाटी 15 किलोमीटर दाखवतं राईट साईडला. संध्याकाळी लावायची ना, संध्याकाळी लावायची ना. नदी बघ, नदी. हरिहरेश्वर लेफ्ट, श्रीवर्धन राईटला आहे. हां, राईट साईडला श्रीवर्धन. हरिहरेश्वर इथून 16 किलोमीटर लेफ्ट. नंतर श्रीवर्धनला जाताना याच रूटने मग रिटर्न येऊन जायचं.
भोसते लोकेशन, भोसते म्हणून गावाचं नाव होतं. ऑलमोस्ट आपण पोहोचलोय. रस्त्याच्या दोन्ही बाजूने आपल्याला वडाची झाडं दिसतात. अच्छा, ते तिथून पण तेच होतं वाटतं, हेच दिसत होतं गेट. ओके, हां हे बघा, इथून मंदिराकडे जाण्यासमोर आतमध्ये पार्किंग आहे का? पार्किंग त्यावर पोचलोय. बघू शकतो मागे पार्किंगची चांगली सोय आहे. पार्किंगच्या समोरच इकडे आपली एंट्री आहे मंदिरात. श्री हरिहरेश्वराचे मंदिर आहे, त्याबाबत कालभैरवाचे मंदिर आहे. आता आपण कालभैरवाच्या मंदिरात प्रवेश करतो. काळभैरवाच्या मंदिरातून बाहेर निघतात श्री हरिहरेश्वराच्या मंदिराचा प्रवेशद्वार आहे. दर्शन झालेले आता चांगलं. आज वीकेंड असून सुद्धा गर्दी नव्हती इतकी. तरी ते म्हणतात काळभैरवाचं दर्शन पहिलं घ्यायचं असं, परत नंतर हरिहरेश्वराचे आणि नंतर परत काळभैरवाचं दर्शन घेऊन पूर्ण होतं. तर दर्शन घेऊन व्यवस्थित झालं आहे. आता जे मेन अट्रॅक्शन इकडचं आहे ते म्हणजे कोसाची प्रदक्षिणा. तर आता म्हणजे कोसाची प्रदक्षिणासाठी जो मार्ग आहे तो आता अलाउड आहे जायला, त्यांनी बंद करून ठेवला नाही आहे. आता आपण बघूया, तिकडेच जाऊया. आता जाण्याच्या मार्गाला ते मंदिराच्या मागून रस्ता आहे, पायऱ्या चढून वरती जायचं आहे. मागे तुम्ही बघू शकता समुद्रकिनारा दिसतोय, हरिहरेश्वर बीच. असं म्हणतात. आणि हे जे आहे हे भुईकुंड म्हणतात या ठिकाणी. भुईकुंड पप्पा जाऊ मग येतेच, आपण पण येते, ते पण येते.
हरिहरेश्वर गावाबद्दल सांगायचे झाले तर असं म्हणतात की ब्रह्मगिरी, विष्णुगिरी, महेशगिरी आणि पार्वती या 4 टेकडींच्या कुशीमध्ये हे गाव वसलेले आहे. आणि सावित्री नदी अरबी समुद्राला जिथे मिळते तिथे हे गाव आहे. तर तशा ऐतिहासिक कथा तर खूप आहेत, पण मला एवढं माहिती आहे तेवढंच मी तुम्हाला सांगेन. त्याच्यामुळे बाकी तुम्ही निसर्गाचा सौंदर्य पाहू शकता. कंप्लीट झालेली आहे, दर्शन पण व्यवस्थित झालं आहे. आता आपण लंच करूया आणि लंच करून आपण इथून हरिहरेश्वरमधून निरोप घेऊ आणि श्रीवर्धनला जाऊ. आपला आजचा स्टे श्रीवर्धनमध्ये बुक आहे, ते मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेलच. आपण कुठे स्टे बुक केला आहे वगैरे पुढच्या डिटेल्स वगैरे मी देईनच. आता फटाफट इथून निघूया, एक रेस्टॉरंट बघून लंच करूया. त्यांच्याकडे पण जाऊ आपण आधी व्हिडिओ काढू. नॉर्मलच व्हिडिओ राहायचा आपण. इथे मंदिराला लागूनच मागे हरिहरेश्वर बीच होतं, तर बीचवर आपण आता जात नाही आहे. आपण श्रीवर्धनमध्ये स्टे बुक केला आहे, तो बीच जवळच आहे, त्याच्यामुळे बीचवर आपण तिकडे जाऊया. आता फटाफट लंच करूया आणि निघूयात. A few moments later. दर्शन झाले हरिहरेश्वरचे, लंच वगैरे पण करून झालं आहे. मंदिराच्या बाहेरच एका रेस्टॉरंटमध्ये लंच केलं आहे. आता आम्ही निघतो आहे श्रीवर्धनसाठी. तर आता वाजलेच संध्याकाळचे ऑलमोस्ट 5 वाजलेत. तर आता बघू, इथून डिस्टन्स 21 किलोमीटर शो करतो आहे, 40 मिनिट्सचा डिस्टन्स आहे. बघूया आपण तिथे पोचल्याच्या नंतर तुम्हाला रूम्स वगैरे दाखवतो. श्रीवर्धन स्टेट आणि मासळा राईटला आहे. आपण इकडून राईटने आलेलो. श्रीवर्धन नगर परिषद. A few moments later. रूमवर पोचायला रात्री लेट झाले, आता अंधार पडलेला, त्याच्यामुळे बस चेक इन केलंय आणि बीचवर असं व्हिजिट करायला आलोय. आज विकेंड असल्यामुळे इथे तुम्ही बघू शकता माझ्या मागे श्रीवर्धनचा वीकली शो असतो. डान्स प्रोग्राम्स वगैरे गॅदरिंग टाईप असतात एव्हरी वीकली, तर ते चालू आहे मागे. तर तुम्हाला मे बी साऊंड डिस्टर्बन्स येत असतील, बघू शकता माझ्या मागे समोर. बीचच्या बाजूने सिटिंग अरेंजमेंट वगैरे छान केलेली आहे, तुम्ही बघू शकता. आता रात्रीची वेळ आहे त्याच्यामुळे लॅम्प्स वगैरे लागलेले आहेत. उद्या मॉर्निंगला डे टाईमचा पण व्ह्यू तुम्हाला दाखवेनच मी. डिनरमध्ये आपल्याकडे आज चिकन थाली आहे. चिकनमध्ये आपल्याला चिकनची ग्रेव्ही, चिकनचा रस्सा, सोलकढी, राईस आहे. व्हेज थालीमध्ये 2 पनीर मटर, दाल, राईस, स्वीट आणि पापड लोणचा. तसंच आपल्याकडे प्रॉन्स कोलीवाडा थाली आहे, त्यामध्ये कोळंबी फ्राय ग्रेव्हीवाला आहे आणि रस्सा, सोलकढी, राईस सेम. जेवण बघून तर छान वाटतंय, बघूया टेस्ट करून तुम्हाला सांगतो. इव्हिनिंगला पोचायला ऑलमोस्ट 7 वाजलेले होते, अंधार झालेला, त्याच्यामुळे स्टे लोकेशन तुम्हाला दाखवता आली नाही. तर आता डिनर वगैरे झालेलं आहे, तर आता तुम्हाला मी दाखवतो. तुम्ही बघू शकता माझ्या मागे हॉटेल महारत्न म्हणून आहे, इथे आपण आज श्रीवर्धनमध्ये स्टे केलेला आहे. आपली गाडी पण इकडेच पार्क आहे त्यांच्या गेटच्या बाहेरच. तर हॉटेलची लोकेशन बीचपासून हार्डली
2-3 मिनटावर वॉकिंग डिस्टन्सवर आहे आणि आपण आलो ह्या साईडने आलो आणि अपोजिट साईडलाच बीच आहे 2 मिनिट्स डिस्टन्सवर. तुम्ही बघू शकता हॉटेलमध्ये आपल्याला राहण्याची खाण्याची दोन्ही सोय आहे. चार्जेस वगैरे पण इन्क्लुडिंग फूडच आहेत. तुम्ही बघू शकता लोकेशनमध्ये तुम्हाला राहण्यासाठी ऑलमोस्ट 9 ते 10 रूम्स अवेलेबल आहेत. AC विदाऊट AC दोन्ही फॅसिलिटीज अवेलेबल आहेत. लेफ्ट साईडला तुम्हाला कॅन्टीनचा एरिया दिसेल, त्याचबरोबर राईट साईडने तुम्हाला रूम्स दिसतील. तर आपण आता 6 जण होतो फॅमिलीमध्ये, त्याच्यामुळे आपण 2 रूम बुक केले आहेत 3 ऑक्युपन्सीच्या. तर तुम्हाला मी रूम टूर पण दाखवतो. आपण 2 रूम बुक केलेले होते, भैया बहिणीसाठी आणि एक आपल्यासाठी. तर तुम्हाला रूम दाखवतो. रूम बेसिक अम्युनिटीज अवेलेबल आहेत. एक डबल बेड आहे, TV आहे, स्टोरेजसाठी कबर्ड, ड्रॉवर्स वगैरे. AC पण आहे, पण AC आपण घेतलं नाही, नॉन ACमध्ये घेतलं आहे. बाथरूम वगैरे क्लीन आहेत, बेसिक टॉयलेटरी प्रोव्हाइड केलेले आहेत. तर ओव्हरऑल क्लीनलीनेस चांगला आहे. बाकी फूडबद्दल सांगायचं झालं तर इथे तुम्ही जे पॅकेज घेता पॅकेजमध्ये इन्क्लुडिंग फूड पण आहेत. त्याच्यामुळे हार्डली आम्हाला किती 1400 पर पर्सन पडले. 1400 ॲडल्टसाठी आणि 1000 रुपीज चाइल्डसाठी. त्याच्यामुळे खूप बजेट फ्रेंडली आहे. प्लस पॉईंट म्हणजे हे बीचपासून खूप जवळ आहे. वॉकेबल हार्डली 2-3 मिनटाच्या डिस्टन्सवरच बीच आहे. बाकी डिनरमध्ये आम्ही व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही कॉम्बिनेशन घेतले होते आणि आता आमचा डिनर झाला आहे. तर इथलं फूड खूपच छान आहे. फॅमिलीमध्ये सगळ्यांनाच आवडलं. तुम्ही जरूर व्हिजिट करून ट्राय करू शकता. तर अशा रीतीने आपला आजचा दिवस इकडेच संपतोय. आपण आजचा पार्ट इकडेच एंड करूया. उद्या आपला दिव्यागरला व्हिजिट आहे. तर श्रीवर्धन टू दिव्यागर आणि दिव्यागरमध्ये आपण काही स्पॉट व्हिजिट करू आणि परत तिथून परतीची जर्नी स्टार्ट करू. हे सगळं आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवू. एकाच व्हिडिओमध्ये दाखवलं तर खूप लेंदी होऊन जाईल. त्याच्यामुळे आजचा आपण पार्ट इकडेच एंड करूया. चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि तुम्हाला काही डाऊट्स असेल, प्रश्न असेल तर तुम्ही जरूर मला कमेंटमध्ये विचारा, मी त्याचा आन्सर जरूर देईन. बाकी स्टे लोकेशन आणि इथले कॉन्टॅक्ट डिटेल्स वगैरे मी सगळे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड करेन. चला तर मग भेटूया आपण नेक्स्ट पार्टमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.